श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण स्वामी सेवेत असलेली काही महत्त्वाचे प्रश्न समजून घेणार आहोत, जे अनेक भक्तांच्या मनात गोंधळ निर्माण करतात. नवीन व्रत सुरू करताना अनेक वेळा प्रश्न पडतो की योग्य दिवस कोणता, नियम काय आणि चूक झाली तर काय होईल. आज या सर्व गोष्टी आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. सगळ्यात आधी प्रश्न आहे, 11 गुरुवार व्रत कधी सुरू करायचे? 11 गुरुवार व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता. कोणताही खास मुहूर्त आवश्यक नाही, कारण स्वामी सेवा ही भावावर चालते, वेळेवर नाही. मनात श्रद्धा असेल तर तुम्ही कधीही सुरुवात करू शकता. 11 गुरुवार व्रत पूर्ण होण्यासाठी साधारण 3 ते 3.5 महिने लागतात. अनेक जण श्रावणानंतर व्रत सुरू करतात, कारण त्या काळात अनेक घरांमध्ये मांसाहार बंद असतो. पण जर तुमच्याकडे अशी कोणतीही अट नसेल तर तुम्ही कोणत्याही वेळी व्रत सुरू करू शकता. स्वामी सेवेसाठी कोणतेही बंधन नाही, फक्त मनात भाव असणे महत्त्वाचे आहे. दुसरा प्रश्न अमावस्याबद्दल आहे. अमावस्याच्या दिवशी व्रत सुरू करावे का? लक्षात घ्या, अमावस्या हा दिवस वाईट नाही. स्वामी सेवेसाठी कोणताही दिवस वाईट नसतो, पण अमावस्याच्या दिवशी व्रताची सुरुवात किंवा उद्यापन करणे टाळावे. मात्र जर तुमचा 11वा गुरुवार अमावस्येला आला तरी तो गुरुवार मोजला जातो. जर एकादशी आणि गुरुवार एकाच दिवशी आले तर उपवासाचा मान एकादशीला दिला जातो. त्या दिवशी गुरुवार व्रत स्वतंत्रपणे मोजला जात नाही, पण गुरुवार व्रत आपल्या क्रमात चालू राहते. उद्यापनबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या किंवा एकादशी या दिवशी उद्यापन करू नये. जर तुमचा 11वा गुरुवार अशा दिवशी आला तर तुम्ही पुढील योग्य गुरुवारी उद्यापन करू शकता. तसेच जर 12वा गुरुवार आला तरी तुम्ही त्यावेळीही उद्यापन करू शकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी सेवेमध्ये फक्त उपवास करणे महत्त्वाचे नाही. खरी सेवा म्हणजे मनातील शुद्धता, चांगले विचार आणि योग्य आचरण. जर सेवा करताना राग, वाईट विचार किंवा अहंकार असेल तर कितीही व्रत केले तरी त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. उपवासाबाबत देखील लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. ज्यांना शुगर, बीपी किंवा इतर आजार आहेत त्यांनी जबरदस्तीने उपवास करू नये. गरोदर स्त्रियांनीही उपवास टाळावा. खाऊन पिऊन भक्तिभावाने सेवा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वामी सेवेमध्ये सेवेला सर्वात जास्त महत्त्व आहे. महाराजांना तुमची भक्ती आणि सातत्य आवडते. माझ्या अनुभवातून मी सांगते की स्वामी कधीही लगेच फळ देत नाहीत. ते आपली परीक्षा घेतात, घडवत असतात आणि योग्य वेळीच फळ देतात. अनेक भक्तांना वेगवेगळ्या गुरुवारी अनुभव येतात. कोणाला पहिल्या गुरुवारी, कोणाला दुसऱ्या गुरुवारी. पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना लगेच अनुभव येतील. प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते. कधी कधी लोक म्हणतात की आम्ही सेवा केली पण काहीच मिळाले नाही. पण लक्षात ठेवा, आपले कर्म महत्त्वाचे असते. आपण या जन्मात जे अनुभवतो ते मागच्या कर्मावरही अवलंबून असते. सेवा म्हणजे लगेच काहीतरी मिळवण्याचा व्यवहार नाही. खरा स्वामी भक्त कधीही प्रश्न करत नाही की मला फळ का मिळाले नाही. तो फक्त श्रद्धेने सेवा करत असतो, कारण त्याचा विश्वास असतो की स्वामी योग्य वेळी सर्व काही देतील. सेवा ही कोणतीही स्पर्धा नाही. काही लोक व्रत वाढवतात, काही कमी करतात, पण हे महत्त्वाचं नाही. महत्त्व हे आहे की तुमची सेवा किती प्रामाणिक आहे. तुम्ही कितीही 11 गुरुवार, 108 पारायणे केली तरी जर मन शुद्ध नसेल तर फळ मिळणे कठीण आहे. पण जर मन शुद्ध, श्रद्धा, प्रामाणिक आणि सेवा सातत्याने असेल तर स्वामी नक्की कृपा करतात. सेवा ही फक्त स्वयंपुरती मर्यादित नसते. जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा तुमच्यासाठीही आशीर्वाद तयार होतो. म्हणून सेवा नेहमी व्यापक विचाराने करा.
कधी कधी काही लोक देव बदलतात, ऋतूनुसार देव बदलतात, पण खरा भक्त आपल्या मूळ श्रद्धेला कधीही सोडत नाही. सर्व देवांची सेवा करा, पण आपल्या गुरूंची सेवा विसरू नका. शेवटी एवढंच सांगायचं आहे की स्वामी सेवा मनापासून करा, नियम समजून पाळा, पण भीतीने नाही, श्रद्धेने करा. फळ कधी आणि कसे मिळेल हे स्वामींवर सोडा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.